नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, मुलींना मोफत शिक्षण योजना या योजनेच्या संदर्भाने एक छोटीशी अपडेट आलेली आहे। जर तुम्ही प्रायव्हेट MBBS, BDS, BMS, BHMS व इतर कोणताही कोर्स असेल, जर तुम्ही प्रायव्हेट कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं तर ॲडमिशन वेळी मुलींना फीस भरावी लागणार आहे का नाही या संदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आता आपण डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल जळगाव या कॉलेजचं फी स्ट्रक्चर पाहणार आहोत। महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत जवळजवळ 8 MBBS कॉलेजचं फी स्ट्रक्चर आलेलं आहे। जेही विद्यार्थी यावर्षी डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज जळगाव या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतील, अशा विद्यार्थ्यांना याप्रमाणे फीस पे करावी लागेल। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकतो, जेही विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांना या कॉलेजची जी वार्षिक फीस आहे ती आहे 7 लाख रुपये प्रतिवर्ष। यामध्ये तुम्ही ट्यूशन फीस आणि डेव्हलपमेंट फी पाहू शकता। त्यानंतर तुम्ही या ठिकाणी OBC, EBC, EWS जेही विद्यार्थी VJNT तसेच SBC मध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांची फीस व जे विद्यार्थी SC आणि ST या कॅटेगरीमध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांची फीस तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। जे विद्यार्थी EBC तसेच EWS मध्ये येतात त्या विद्यार्थ्यांना फीसमध्ये सुरुवातीपासूनच 50% सवलत दिली जाते। या ठिकाणी आपण पाहू शकतो, या विद्यार्थ्यांना फक्त 3,50,000 रुपये प्रतिवर्ष या कॉलेजची फीस आहे। तसेच जे विद्यार्थी VJNT मध्ये येतात त्या विद्यार्थ्यांना या कॉलेजची जी फीस आहे ती आहे 63,637 रुपये। परंतु याच फी स्ट्रक्चरमध्ये जर आपण खाली स्क्रोल केलं तर तुम्ही या ठिकाणी इम्पॉर्टंट नोट पाहू शकता। हा पॉइंट आपण काळजीपूर्वक पाहणार आहोत। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, only female students who are enrolled under the EWS, SCBC or OBC category will be eligible to receive a full scholarship for tuition fees and exam fees from the government as per the GR। तर याचा अर्थ असा आहे की जेही विद्यार्थी म्हणजेच फिमेल कॅन्डिडेट यावर्षी EWS, SCBC व OBC कॅटेगरी मार्फत प्रायव्हेट MBBS कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतील, याच मुलींना जी आता योजना लागू झालेली आहे, मुलींना मोफत शिक्षण योजना, त्या योजनेचा लाभ मिळेल। तुम्ही परत एक वेळेस या ठिकाणी पहा की जे विद्यार्थी EWS, SCBC आणि OBC या कॅटेगरीमध्ये आहेत त्याच कॅटेगरीमधील मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे। इतर कॅटेगरीमधील मुलींना या योजनेचा लाभ मिळणार नाही। राहिला विषय की ॲडमिशन वेळी जर तुमचं प्रायव्हेट MBBS, BDS किंवा BHMS कॉलेजमध्ये ॲडमिशन झालं तर तुम्हाला फी भरावी लागणार आहे का नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकतो, जेही विद्यार्थी EWS मध्ये येतील अशा विद्यार्थ्यांना या कॉलेजची जी फीस आहे ती आहे 3,50,000 रुपये। तर काही कॉलेजेस ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन तुम्हाला फीसची डिमांड करू शकतात व नंतर तुम्हाला गव्हर्नमेंट स्कॉलरशिप मार्फत तुम्ही जी काही फीस भरलेली आहे ती फीस रिफंड केली जाईल। तर तुम्ही असं गृहीत धरून चला की ज्याही वेळेस तुमचं प्रायव्हेट MBBS, BDS किंवा BMS, BHMS इत्यादी कॉलेजेसमध्ये ॲडमिशन होणार आहे तर त्यावेळेस ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन तुम्हाला जी काही तुमची कॅटेगरी वाईज फीस आहे ती पे करावी लागेल व नंतर तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म भरून या ठिकाणी त्यांनी मेन्शन केल्यानुसार तुम्ही नंतर मुलींना मोफत शिक्षण योजना या योजनेचा लाभ घेऊ शकता व तुम्ही जी काही फीस ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन भरलेली आहे ती फीस स्कॉलरशिपच्या मार्फत तुम्हाला रिफंड केली जाईल। तर अशा प्रकारे ही छोटीशी अपडेट तुम्हाला द्यायची होती। या संदर्भाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। तसेच तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, या कॉलेजमध्ये जर तुम्ही ॲडमिशन घेतलं तर तुम्हाला हॉस्टेल फीस किती पडणार आहे, त्यासोबतच युनिव्हर्सिटीची जी एलिजिबिलिटी फीस आहे ती तुम्हाला किती पडणार आहे। तर या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। तसेच जर तुम्ही अद्यापही बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल
तर अशाच प्रकारे मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने येणाऱ्या टाईम टू टाईम अपडेटसाठी बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया। धन्यवाद।